तुम्ही जर बाजारामध्ये फळं खरेदी करण्यासाठी गेला असाल तर तुम्ही या फळावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर चिकटवलेले पाहिले असतील। प्रामुख्याने बऱ्याचदा सफरचंदासारख्या फळावर हे स्टिकर लावलेले असतात, पण असं असलं तरीही ते इतरही काही फळावर लावलेले असतात। काहींना असं वाटू शकतं की हे स्टिकर डिझाईनसाठी असतात, पण तसं नाही आहे। हे स्टिकर डिझाईनसाठी नसून ते आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवण्यासाठी असतात। जर नीट पाहिलं तर फळावर लावलेल्या स्टिकरवर काही नंबर लिहिलेले असल्याचं आपल्या सहज लक्षात येईल। या नंबरला एक विशेष अर्थ असतो, पण वेगवेगळ्या फळावर लावलेल्या वेगवेगळ्या स्टिकरचा अर्थ नेमका काय होतो? फळावर हे स्टिकर का बरं चिटकवलेले असतात? याच प्रश्नाची उकल आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। खरं तर वेगवेगळ्या फळांवर असलेलं स्टिकर हे त्या फळांची गुणवत्ता दर्शवत असतं। या स्टिकरवर एक कोड असतो, त्याला PLU अर्थात प्राइस लुकअप असं म्हणतात। हा PLU क्रमांक आंतरराष्ट्रीय उत्पादन संघराज्य संस्था यांनी ठरवला आहे। हाच कोड आपल्याला सांगत असतो की या फळाचं उत्पादन कसं झालं आहे किंवा कोणत्या पद्धतीनं झालं आहे। सहसा भाज्या आणि फळांचं उत्पादन 3 पद्धतीनं होतं। एक म्हणजे पारंपरिक पद्धतीने, दुसरं सेंद्रिय पद्धतीने आणि तिसरं जनुकीय बदल करून किंवा त्याच्या संरचनेत बदल करून। पण आता कोणतं फळ कोणत्या पद्धतीने उत्पादित केलं आहे हे कसं ओळखायचं तेही जाणून घेऊयात। कोणतंही फळ असू द्या, जर त्या फळावर लावलेल्या स्टिकरवरील कोड 5 आकडे असेल आणि त्याची सुरुवात 9 या अंकाने होत असेल तर याचा अर्थ असा होतो की ते फळ ऑर्गॅनिक आहे, म्हणजेच त्याचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीनं झालं आहे। अशी फळं खरेदी करणं सर्वात सुरक्षित मानलं जातं। जर त्या स्टिकरवर क्रमांक 5 आकडे असेल आणि त्याची सुरुवात 8 पासून झाली असेल तर समजावं की याच्या उत्पादनाच्या संरचनेत बदल केलेला आहे, ते जेनेटिकली मॉडिफाईड आहेत। अशी फळं जनुकीय बदल घडून आणल्यामुळं ती महाग असतात, तसंच त्यांचे फायदे आणि तोटेही होऊ शकतात। पण जर फळांच्या स्टिकरवर 4 आकडी नंबर असेल तर अशी फळं खरेदी करणं टाळायला हवं, कारण यामध्ये भरपूर केमिकल असतात किंवा अशी फळं पिकवण्यासाठी, त्यांना कलर आणण्यासाठी, चमक आणण्यासाठी त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो। शिवाय अशा फळांचं उत्पादन घेत असताना त्यांच्यावर बऱ्याच कीटकनाशकांचा वापर केलेला असतो। जर अशी फळं खाण्यात आली तर आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो। त्यामुळं फळं खरेदी करताना त्यावर जर स्टिकर असेल तर अशा वेळी त्यावरचा नंबर जरूर पहा। एकूणच स्टिकरच्या माध्यमातून फळ सेंद्रिय आहे, पारंपरिक पद्धतीने पिकवलं आहे की त्याच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे हे सहज लक्षात येतं। तसंच यामुळं ग्राहकांना फळांची माहितीपूर्ण निवड करण्यात मदत होते। आशा करतो की फळावरती स्टिकर का लावलेलं असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।